नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आता उभा आहे बारामती भिगवण रोडला ऊर्जा भवनच्या समोर ॲथर ईव्ही बाईकचं डीलरशिपचं शोरूम आहे। या ठिकाणी आपण सर्व आज माहिती घेणार आहे। तुम्ही बघू शकता त्यांचे मॉडेल आहेत 2025 मध्ये लॉन्च झालेलं मॉडेल, 2023 पासून शोरूम स्टार्ट झाले, तिथून जे काय मॉडेल्स आले त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे। सर्व काही सर्व्हिसिंग त्यांची त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे। हा व्हिडिओ खूप चांगला राहणार आहे। सर्वांनी व्हिडिओ अर्धवट बघायचा नाही, संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। हे पाहू शकता ॲक्सेसरीज मध्ये पार्ट, हेल्मेट्स म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी, टीपीएमएस म्हणा, या सगळ्यांची आपण माहिती घेणार आहे। तर मॅडम नमस्कार। नमस्कार। नमस्कार मॅडम, तुमचं नाव मॅडम? सायली। ओके मॅडम, आज तुमच्या या ईव्ही बाईक डीलरशिपला आज कोणते मॉडेल आलेले आहेत? सर नवीन मॉडेल बघायला गेलं तर हे नवीन मॉडेल आहे रिस्ता। बर ओके, हे जे आहे ते फॅमिली स्कूटर आहे, याला स्पेस वगैरे जास्त दिलेलं आहे। जे पहिले मॉडेल होतं आपलं ते 450 आहे, ते स्पोर्ट परफॉर्मन्स आहे, त्याला पिकअप वगैरे जास्त येतो, त्याच्यामध्येच हे मॉडेल बनवलेलं आहे। त्याला स्पेस वगैरे जास्त दिलेला आहे। याच्यामध्ये 3 व्हेरियंट येतात। एक आहे रिस्ता IS, ते 2.9 किलोवॅटची बॅटरी येते त्याला, आणि ते सेकंड टॉप मॉडेल आहे ते रिस्ता ZLR आहे, त्याला पण 2.9 किलोवॅटची बॅटरी येते। आणि तिसरं जे मॉडेल आहे ते रिस्ता ZHR, त्याला 3.7 किलोवॅटची बॅटरी येते। ओके, आता हे 2025 मध्ये नुकतंच लॉन्च झालेलं मॉडेल आहे? हा सर, 2024 जून मध्ये। किती कॉस्ट होते साधारणतः? जे बेसिक व्हेरियंट आहे सर त्याची प्राइस 1,43,000 पर्यंत जाते ऑन रोड प्राइस। बरं, आणि आता नवीन वर्षाला काय डिस्काउंट वगैरे काय तुम्ही ठेवलेलं आहे का? डिस्काउंट होतं ना सर? डिस्काउंट होतं। बरं, थोडंसं ॲक्सेसरीजच्या पार्ट बद्दल सांगा। ऍक्सेसरीज मध्ये मी जे तुम्हाला प्राइसिंग सांगितली 1,43,000 बेसिक व्हेरियंटची, त्याच्यामध्ये ऍक्सेसरीज मध्ये तुम्हाला एक साइड स्टेप येते, आणखीन डिकीच्या आतमध्ये एक बॅग असते, ते एक बॅग येते, आणखीन पूर्ण बॉडी गार्ड येतं, आणि इथं बॅक रेस्ट येतं। ओके, प्रत्येक गाडीला मॅगविल दिलेलं आहे का? हा। ओके, सेफ्टीच्या बाबत जर म्हणलं बॅटरी, तर बॅटरीचा बॅकअप कसा राहतो, किंवा एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर किती किलोमीटर गाडी जाते? एकदा बॅटरी चार्ज केल्यावरती बॅटरी जी आहे त्याला कंपनीने क्लेम केलेली रेंज 123, एक्झॅक्ट तुम्हाला ते 100 किलोमीटर इको मोडला। 2 मोड येतात, इको मोड आणि झिप मोड। इको आणि झिप या दोन मध्ये काय फरक आहे? इको मोड जो आहे त्याला टॉप स्पीड मिळते सर 50 ते 55, तिथे ते लॉक होतं, आणि झिप मोड जे आहे त्याला टॉप स्पीड 80 मिळते। ओके, बाकी सेफ्टीच्या दृष्टीने काय दिलेले? सेफ्टी फीचर्स आहेत सर याच्यामध्ये। फॉल सेफ आहे, समजा गाडी आपली एका साईडला खाली पडली तर त्या टायमिंगला मोटर आणि जी बॅटरी आहे डायरेक्टली डिस्कनेक्ट होते। ज्या टायमिंगला तुम्ही गाडी उचलता त्या टायमिंगला जरी तुमच्याकडून एक्सिलेटर झाली गाडी तरी पण गाडी पुढे जात नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपण ऑटो होल्ड म्हणून एक फीचर दिलेले, ज्या टायमिंगला तुम्ही चढावरती असाल, उतारावरती असाल, त्या टायमिंगला हे जे ब्रेक आहे तुम्ही दोनदा प्रेस केले आणि सोडले की गाडी ऑटो होल्डला थांबते, पुढे मागे जात नाही। तिसरी गोष्ट म्हणजे ऑटो इंडिकेटर, ज्या टायमिंगला तुम्ही टर्न घेता इंडिकेटर चालू केलं तर ते आपोआप बंद होतं। ओके, ठीक आहे। आणखी स्पीड कंट्रोल पण दिलेले, वाळूमध्ये, मातीमध्ये, खडीमध्ये ज्या टायमिंगला तुम्ही गाडी चालवता त्या टायमिंगला गाडी स्किड होत नाही, जेवढं पुढचं टायर फिरणार तेवढंच पाठीमागचं फिरणार। बरोबर आहे, असे फीचर्स दिलेले। आता मार्केटमध्ये जर म्हणलं तर बऱ्याचशा बाईक ईव्ही मध्ये आलेल्या आहेत, आणि ॲथरने आता तुम्ही जसं सांगितलं तर लोकांनी ॲथरच का घेतली पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे? सर कसं आहे, ॲथर जी कंपनी आहे ना ती इंडियातली सगळ्यात पहिली ईव्ही कंपनी आहे। तरी आतापर्यंत सर एक पण फायर केस नाहीये आपल्या गाडीची, ना सिंगल निगेटिव्ह रिव्ह्यू नाहीये की गाडीचा हा प्रॉब्लेम येतो। बरोबर आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर तुम्ही ही चॅसी बघा, आता अशी ओपन चॅसी तर तुम्हाला कोणत्याही शोरूमला बघायला मिळत नाही। नक्कीच आपण ही चॅसी दाखवलेली आहे कारण आपला तेवढा प्रोडक्ट वरती बिलीव्ह आहे। आपण आतमध्ये ज्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या परफेक्ट आहेत। सगळ्यात इम्पॉर्टंट मध्ये चॅसी, ही जी चॅसी आहे ती पूर्ण अल्युमिनियम चॅसी आहे। आता तुम्ही जर बाकी मॉडेल बघत असाल मार्केटमध्ये जे आहेत त्या मॉडेलची जी चॅसी आहे ती लोखंड आणि पत्रा दिलेला असतो। गाडीमध्ये बॅटरी असते, बरोबर ना? बॅटरी काय होते, जास्त यूज मुळे हिट होते। बॅटरी हिट झाल्याच्या नंतर समजा चॅसी लोखंडाची असेल तर बॅटरी सोबत लोखंड पण गरम होणार, बरोबर ना? आणि त्याच्याने गाडी फायर व्हायचे चान्सेस असतात। तसं आपण चॅसी दिली अल्युमिनियमची, अल्युमिनियम लवकरात लवकर थंड होतं, जरी बॅटरी गरम झाली तरी ते लवकरात लवकर थंड होते अल्युमिनियम मुळे। दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरी आपण इथं दिलेली आहे, मोटर जी आहे ती सेंट्रल फिट दिलेली आहे। आता बाकी तुम्ही मॉडेल बघितले मार्केटमध्ये तर त्यांची मोटर असते हब मोटर, टायर मध्ये मोटर येते। मोटर टायर मध्ये असल्यावरती काय प्रॉब्लेम येतो, समजा गाडी 40-50च्या स्पीड मध्ये गाडी जर खड्ड्यात आपटली तर मोटर डॅमेज व्हायचे चान्सेस असतात। तसे आपली मोटर जी आहे ती सेंट्रल फिट आहे, एकदम सेंट्रल फिट दिलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोनो सस्पेन्शन दिलेले, युनिकॉर्न गाडीला असतं तसं काय, आणि बेल्ट ड्राईव्ह आहे आपली गाडी। ओके, का बरं बेल्ट ड्राईव्ह? बाकीच्या गाड्या ईव्ही कशा आहेत आणि आता आपली बेल्ट ड्राईव्ह काय, कारण आपली मोटर जी आहे ती सेंट्रल फिट आहे, आणि त्यांची बेल्ट ड्राईव्ह का नसते, कारण त्यांची मोटर डायरेक्टली टायर मध्ये असते। बरोबर आहे। ओके,
आणि तशी बॅटरी वॉरंटी आपल्याला मिळते 5 वर्ष किंवा 60,000 किलोमीटर. जर तुम्हाला एक्स्टंट वाढवून घ्यायची असेल तर तुम्ही एक्स्ट्रा 5,000 पे केल्याच्या नंतर 8 वर्ष किंवा 80,000 किलोमीटरची वॉरंटी होते सर. ओके. कलर ऑप्शन्स पण आहेत आपल्याकडे, ते कलर दिलेले. रिस्तामध्ये बघायला गेलं तर 7 कलर मिळतात तुम्हाला. ओके. पहिला कलर म्हणजे पँगॉंग ब्लू मॅट फिनिशिंग मध्ये येतो, डेक्कन ग्रे, त्याच्यानंतर शिचान व्हाईट, अल्फान्झोन येलो, कार्डमम ग्रीन आणि पँगॉंग ब्लू ड्युअल टोन मध्ये येतो. ओके. आणि डेक्कन ग्रे ड्युअल टोन मध्ये. ओके. चालू करून एकदा पुढच्या एलईडी सिस्टीम कशा आहेत सांगून गाडीचे दाखवू शकता का? लाइटिंग सिस्टीम कशी आहे? गाडी चालू सर्व एकच मॉडेल आहेत का? हा, सर्व एकच आहेत, पण जे डिस्प्लेला गाड्या असतात त्यांचे मोड म्हणजे ऑन नाही ठेवत आपण. ओके. हा, एमआयटी मीटरचं पण थोडंसं समजून सांगा. ज्या टायमिंगला सर याच्यात प्रो पॅक ऍक्टिव्ह होतो ना, त्या टायमिंगला हे सगळे फीचर्स दिसतात. सध्या नॉर्मल गाडी दिसणार फक्त तुम्हाला. ओके. ज्या टाइमला एखाद्या ग्राहकांनी गाडी परचेस केली त्यानंतर ते एमआयटी मीटर स्टार्ट होतं. हो. ओके. सध्या बाहेर टेस्ट राईडची गाडी आहे तर त्या गाडीला दाखवू शकते मी तुम्हाला. ओके. बाहेर लावली का? हा. ठीक आहे. अजून काय सांगताल ॲथर बद्दल? सर्व्हिस हा, ते तुमचं सर्व्हिस पाठीमाग आहे ना? ओके. ठीक आहे. ओके. थँक्यू मॅम. तर आपण आता पुढं ॲथरचे जे मॉडेल आहेत त्याची माहिती घेतली आणि आता जे बॅक साईडला त्याचं सर्व्हिस सेंटर आहे. बाकीच्या बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सर्व्हिस सेंटर पाहायला मिळत नाही. बारामध्ये बऱ्यापैकी ईव्ही बाईकला गेलो आपण त्यानंतर त्याचं सर्व्हिस सेंटर आपल्याला पाहायला मिळत नाही. पण आज ॲथरचे जे आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आता हे चाललेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता हे आता सर्व्हिसिंग करतात गाडीची आणि आपल्या समोर गाडी बघत आता ॲथर कंपनीची MH4220 या गाडीची सर्व्हिसिंग चाललेली आहे. आणि आता या ठिकाणी सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव? संतोष कसरे सर. ओके सर, या ठिकाणी आता ॲथरची सर्व्हिस इथं होते. तर आपले बारामतीमध्ये कुठं जे हे आहेत? बारामतीमध्ये एकच सेंटर आहे, एकच सर्व्हिस सेंटर आहे. बरोबर आहे. आणि पूर्ण टोटली आपल्याकडे सर्व्हिस, स्पेअर आणि सेल्स तिन्ही सर्व्हिस ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आणि जास्ती करून दौंड, इंदापूर, राशीन, करमाळा, त्यानंतर नातेपुते, माळशिरस, अकलूज या साईडचे सर्व कस्टमर आपल्याकडे सर्व्हिसिंगसाठी येतात. आणि अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर असल्यामुळे ग्राहकाला चांगले सुखसोयी देण्याचं आम्ही काम करत असतो. बरोबर आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, आता ईव्ही बाईक म्हणले की लोकांना टेन्शन येतं पहिल्यांदा की बाबा सेफ्टी काय. बरेच लोक काय म्हणतात उन्हाळ्याचा दिवस आहे, बॅटरी गरम झाली, ते फायर लागण्याचे, तुम्हाला याबद्दल काय सांगायचं आहे सर? सर, आपल्या गाडीच्या बॅटरीमध्ये रिलीफ वॉल्व आहे. जर ओव्हरहीट बॅटरी झाली किंवा जास्त टेम्परेचर वाढलं तर ऑटोमॅटिक वॉल्व ओपन होतो. बरोबर. वॉल्व ओपन झाल्यामुळे ग्राहकाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये धोका, भविष्यामध्ये कुठलाही धोका नाही. बरोबर आहे. आणि वॉल रिलीफ झाल्यामुळे बॅटरीचं टेम्परेचर आहे ते पूर्ण नॉर्मली परत येऊन जातं. त्यामुळे काही अडचण येत नाही. जसं की मी पुढे ते चाशी आता जी तुम्ही लावलेली तिथं बाईक, त्या चाशी मध्ये मोटर जी आहे ती तुमची मध्ये दिलेली आहे. बाकीच्या बऱ्याच ईव्हीच्या बाईक आहेत त्याला पाठीमागे मोटर दिलेली असते. असं काय तरने केलेलं आहे? या तरने पहिल्यापासून सिस्टम केलेलं आहे की बेल्ट वाईज गाडी बनवलेली आहे. त्याला म्हणजे याच्यामध्ये 2 बेल्ट दिलेले आहेत, एक प्रायमरी आणि सेकंडरी बेल्ट. आणि बेल्टवरतीच वर्किंग गाडीचं चालू आहे. याच्यामध्ये पिकअप जास्त मिळावा, त्याचप्रमाणे जास्त मेंटेनन्स खर्च येऊ नये तेवढ्यासाठी कंपनीने बेल्ट आपली सिस्टीम सेंटरला, मोटर सेंटरला दिलेली आहे. बरोबर.
बरोबर आहे. आता आज मार्केटमध्ये गेलं तर भरपूर ईव्हीचे बाईकचे शोरूम झालेले आहेत. तुम्ही आज बारामतीकरांना किंवा पंचकृषीमध्ये लोकांना काय मेसेज देताल? आपल्या आता मार्केटमध्ये जास्तीत जास्त कॉम्पिटिशन ईव्हीच चाललेलं आहे. प्रत्येक मॉडेलच्या गाड्या बारामतीमध्ये येतात, जेणेकरून जास्त रेंजवाल्या ग्राहकाला मिळावं त्यासाठी सर्व पूर्ण कॉम्पिटिशन मध्ये गाड्या उतरलेल्या आहेत. बरोबर आहे. जास्तीत जास्त रेंज ग्राहकाला बी मिळावी. तर मी आपल्याला स्टँडर्ड रेंज ठेवलेली आहे अजून आता. त्याच्यामध्ये बी मॉडिफिकेशन आता चालू आहेत कंपनीचे, की जास्तीत जास्त ग्राहकाला जास्त रेंज कशी देता येईल त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ते प्रोडक्शन वाढवतात. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला की सर्वसाधारण माणूस बाईक गेला की त्याची कॉस्ट बघतो. हो. मग आपल्याच गाडीची कॉस्ट किती आहे आणि ज्या मार्केटमध्ये बाकीच्या गाड्या मिळतात त्यापेक्षा आपल्या गाडीची कॉस्ट काय आहे? आपल्या गाडीची कॉस्ट आहे मार्केटच्या गाड्या हिशोबाने किंवा कॉम्पिटिशनच्या हिशोबाने जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये आपली कॉस्ट जास्त आहे. बर, त्याचं कारण आहे की आपली अल्युमिनियम बॉडी आहे, कास्टिंग अल्युमिनियम बॉडी आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते फार हेवी मटेरियल आहे. जरी तुमची गाडी ऍक्सिडेंट झाली जरी किंवा डॅमेज झाली तर ते मटेरियल तुटत नाही तुमचं, आमचं मटेरियल पॅचेस पडणार, फुटणार नाही. ह्या विषय हा फक्त बरोबर आहे. हे गाडीमध्ये वापरल्यात म्हणून आज तुमच्या गाडीची प्राइस जास्त आहे. अजून काय सांगताल सर सर्व्हिस बद्दल? सर्व्हिस बद्दल सर आता ग्राहक तर आता बाकीचे आउटलेट आहेत, दौंड आहे, इंदापूर आहे, ह्या ठिकाणी आमचं आउटलेट करायचं चालू आहे, जेणेकरून तिथं ग्राहकाला सेवा मिळावी. बरोबर आहे. 50 किलोमीटर 100 किलोमीटर आज माझ्याकडे येतोय कस्टमर, राशीनवरनं येतोय. त्यानंतर अकलूज आहे, या ठिकाणी जेजुरी आहे, जेजुरीपासून कस्टमर लोक पलटण आहे. बरोबर आहे. तर कंपनीला बी किंवा आमचं बी प्लॅनिंग चाललेलं आहे की बाबा आउटलेट जास्तीत जास्त 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये देता येईल किंवा ग्राहकाला इथं सर्व्हिस देता येईल. बरोबर आहे. आता एक लास्टचा माझा प्रश्न आहे सर, रेग्युलर आपण बाईक सर्व्हिस करताना त्याचं ऑइल वगैरे चेक करतो, सगळ्या गोष्टी चेक करतो, तसं ह्या गाडीत तुम्ही काय काय चेक करता? ह्या गाडीमध्ये प्रथमतः जे बेल्ट सिस्टीम आहे, बेल्टचं सिस्टीम कंपनीचे स्टँडर्ड प्रमाणे आपण सेटिंग करतो. दोन्ही पण बेल्ट, प्रायमरी सेकंडरी जो बेल्ट आहे त्यानंतर सॉफ्टवेअर असतात कंपनीचे, सॉफ्टवेअर अपडेशन रेग्युलरली होत राहतात. ते अपडेशन असेल तर अपडेशन करतो. त्यानंतर गाडी पॉलिश वॉशिंग करून देतो कस्टमरला, जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहकाच्या काय अजून तक्रारी असतात त्याच्यामध्ये त्या ग्राहकाची तक्रारी आपण सर्व्हिसिंग मध्ये रिसॉल्व्ह करून देतो. सर्वसाधारण या सर्व्हिसिंगला किती कॉस्ट खर्च येतो? रेग्युलर सर्व्हिसिंगला 750 रुपये खर्च येतो बारामती सिटीमध्ये. ओके, म्हणजे कमीच खर्च आहे म्हणायचं, बाकीच्याला गेलं तर जास्तच खर्च. 750 रुपये रेग्युलर सर्व्हिसिंग येतो. ओके. आणि अजून एक की समजा आपण बॅटरी चार्ज करतोय आणि विसरून गेलो मी समजा बटन बंद करायचं, तर त्याने बॅटरीला काय धोका? काही नाही. बॅटरी रात्रभर कस्टमरने चार्जिंगला लावल्यानंतर ऑटोमॅटिक 100% गाडी झाल्यानंतर ऑटोमॅटिक चार्जर कट होतो. ओके. कुठलाही धोका नाही किंवा स्फोट होण्याचा चान्सेस नाहीत किंवा गरम ओव्हरहीट होण्याचा चान्सेस नाहीत. चार्जरमध्ये बी फॅन असल्यामुळे चार्जर पण गरम होत नाही. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली मोलाची माहिती दिली. काय होतं, मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, बरेच लोक आहेत. काय होतं, माउथ पब्लिसिटीने लोक काय करतात, काही विधान व्हायरल करतात की बाबा ईव्ही बाईक घेऊ नको, ईव्ही बाईकनी स्फोट होतो, ईव्ही बाईक गरम झाल्यानंतर ती जळते. आणि आपण बघतो न्यूज मध्ये की एखादी बाईक आग लागली, अमकं झालं तमकं झालं. पण तुम्ही आज खूप चांगली माहिती दिली. तुमच्या माहितीने खरंच खूप लोक येतात आणि इतर बाईक त्यांच्या घरी घेऊन जातात. धन्यवाद सर. धन्यवाद.